ब्रेकिंग न्यूज. पंढरपूर नगर परिषदेच्या राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाच्या उद्घाटनावरून वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्ष आणि स्थानिक नगरसेवकांनी विश्वासात न घेता प्रशासनाने परस्पर उद्घाटन करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संतप्त नगरसेवकांनी नगर अभियंत्यांना घेरावा घालत तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच संबंधित उद्यानाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर नगर अभियंत्यांना निलंबित करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी पत्रकार परिषदेत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे व सर्व नगरसेवकांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. आमच्या सोबत आता येऊन तिथे कुरूप लावणार आहे का गेटला? आजचा कार्यक्रम थांबवणार आहे का? अनाधिकृत चालू आहे ती आता त्यांना तुम्ही बोलवलंय ते मुख्याधिकारी आहेत का नगर अभियंता आहेत? तुम्हाला शिवसाहेबांचा फोन आला तर उघडा, आम्ही शिवसाहेबांवर कारवाई नगराध्यक्ष नाही लावले त्या ठिकाणी जे ज्या पद्धतीची कामे व्हायला पाहिजे, उदाहरणार्थ मागची 4 फुटांनी भरायला पाहिजे ती भरली गेलेली नाही. त्या ठिकाणी जे खेळण्याचे साहित्य आहे ते खेळण्याचे साहित्य देखील जुने आणून त्याला नवीन कलर लावून त्या ठिकाणी खेळण्याचे साहित्य लावलेले आहेत. त्या ठिकाणचे पेवर ब्लॉक सगळे निघून गेलेले आहेत. संरक्षण भिंतीला तडे गेलेले आहेत. म्हणजे पूर्ण काम बोगस झालेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही त्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्या ठिकाणी त्या बगीचेचं काम तातडीनं पूर्ण करून घेऊन जनतेला त्या ठिकाणी खुली करण्यात यावी म्हणून अशी मागणी केली होती. परंतु पंढरपूरच्या नगरपालिकेच्या प्रशासनाने नगर अभियंत्याने त्या ठिकाणी दुर्लक्ष करून या ठिकाणी हा तो भ्रष्टाचार झाकण्यासाठी त्याचा उद्घाटनाचा घाट घातलाय. नगरपालिकेला विचारलं असता नगरपालिकेने सांगितले की आजच्या उद्घाटनाशी आमचा कुठलाही संबंध नाही, सरकारी कुठलीही पत्रिका त्या ठिकाणी काढलेली नाही. काही लोकांनी संबंधित ठेकेदाराची हात मिळवणी करून त्या ठिकाणी त्या ठेकेदाराचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी आज त्या ठिकाणी उद्घाटन करण्याचा घाट घातलाय. आमचा उद्घाटनाला कसलाही विरोध नाही. बगीचा खुली झाली पाहिजे. जनतेच्या सेवेत आमच्या लेकरांना त्या ठिकाणी खेळण्यासाठी खुली करण्यात आली पाहिजे. परंतु तो भ्रष्टाचार झाकण्यासाठी सगळी कामं अर्धवट असताना त्या ठिकाणी त्या बगीचेचं उद्घाटन करण्यात येते. या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून संबंधित नगर अभियंत्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करतोय. संपूर्ण कामाची चौकशी मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहिजे. यावर एक क्वालिटी कंट्रोलचं पथक नेमून त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालून यामधला भ्रष्टाचार त्या ठिकाणी भ्रष्टाचार करणाऱ्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आज आम्ही या ठिकाणी करतो. नगराध्यक्ष किंवा तिथं क्षेत्र विकास आघाडीच्या जो मेंबर आहे त्यांना सभासद न घेता ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात वगैरे. तुम्हाला याच्यात कुणी विश्वासात घेतले किंवा काय नाही, पत्रिकेचा विषय नाही, कुणाचं नाव यावं का नाही. ही बाब पंढरपूरच्या नागरिकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सुसज्ज अशी हस्तांतरित झाली पाहिजे. या बागेचं काम प्रचंड बोगस झालंय. त्या ठिकाणी अर्धवट कामं झाले आणि तो भ्रष्टाचार झाकण्यासाठी या बागेचं आज उद्घाटन करण्याचा त्या लोकांनी घाट घातलेला आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे सिद्ध झालेला आहे. आणि आज जर त्या लोकांनी त्या अर्धवट कामासहित त्या भ्रष्टाचाराची चौकशी न करता उद्घाटन केलं याचा अर्थ संबंधित जी लोक कोण उद्घाटन करणार आहेत त्यांचा भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी भ्रष्टाचाराला पाठिंबा आहे असा होऊ शकतोय. याच्याबद्दल प्रचंड नाराजी शहरात आहे. लोक सोशल मीडियावरून देखील व्यक्त करत आहेत. भाजपच्या नगरसेवकांनी देखील आरोप केले होते. आता तुम्ही करतायत केसकरवर कारवाई व्हावी म्हणून तुम्ही काय पाठपुरावा करताय? त्याच्यामध्ये केसकर नावाचा अधिकारी प्रचंड भ्रष्टाचारी हे सिद्ध झालेला आहे. कारण नगरपालिकेकडे आम्ही असेल, किरणराज गाडगे, आमचे संजय पानपट्टे, सुधीर धोत्रे, अक्षय गंगेकर, देवमारे सगळ्या नगरसेवकांनी आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या की या बगीचेचं काम निकृष्ट झालंय. लोकांसाठी बगीचा ताबडतोब खुली करून द्यायचे आहे.